नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पहिली मालिका आहे मी आणि माझं आनंदी जीवन. आनंदी जीवन म्हणजे आनंदी शरीर आणि आनंदी मन असं म्हटलं जातं. आनंदी मन नेहमी आनंदी शरीरामध्ये वास्तव्य करतं. मग आपलं हे शरीर आनंदी ठेवण्यासाठी नक्की काय करायला हवं याचं प्रबोधन हे या चॅनलचं प्रयोजन. आपल्या शरीरातील सर्व संस्थांचं कार्य अतिशय सुरळीत चालायला हवं. कुठल्याही संस्थेमध्ये कधी काहीही कुरकुर नको आणि जर काही आला प्रॉब्लेम तर त्यावरती कसे उपचार घ्यावेत याची माहिती घेण्यासाठी आपण त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ, नामवंत, कीर्तिवंत अशा डॉक्टर्सना बोलावतो आणि त्यांच्याकडून माहिती घेतो. महाराष्ट्रातले प्रेक्षक आणि श्रोतृवर्ग हा अतिशय सुजाण आहे, अभ्यासू आहे, बुद्धिमान आहे. नवीन माहिती करून घ्यायला तुम्हाला सतत आवडत असतं याची आम्हाला कल्पना आहे. आणि त्याबद्दल नवीन टेक्नॉलॉजी काय आहे, नवीन उपचार पद्धती काय आहे, नवीन संशोधन काय आहे हे सांगण्यासाठी हे तज्ज्ञ डॉक्टर सुद्धा तेवढेच तत्पर असतात, किंबहुना त्यांना ते आवडतं. तर आजचा आपला विषय आहे गुडघेदुखी. अगदी आपण गुडघे रोपण शस्त्रक्रिया इथपर्यंत त्याची माहिती घेणार आहोत. त्यानंतर आपण खुब्याचा जो जॉईंट आहे, हिप जॉईंट रिप्लेसमेंट, याबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत. आणि त्यासाठी आपण जे तज्ज्ञ बोलवले आहेत ते आहेत डॉक्टर नीरज अडकर. डॉक्टर नीरज अडकर यांनी त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि मग नंतर त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि स्पेनमध्ये फेलोशिप घेतली आणि पुण्यामध्ये औंध येथे त्यांनी त्यांचं साईश्री हे हॉस्पिटल सुरू केलं. 28 वर्षामध्ये त्यांनी या साईश्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली 35,000 शस्त्रक्रिया केल्या आहेत. 35,000 डॉक्टर, आणि त्यातल्या 15,000 नी जॉईंट रिप्लेसमेंटच्या आहेत आणि 5,000 त्यातल्या त्यांनी रोबोटिक तंत्रज्ञानाने केलेले आहे. हे रोबोटिक तंत्रज्ञान महाराष्ट्रात त्यांनी प्रथम आणलं. महाराष्ट्रात की इंडियामध्ये? महाराष्ट्रात, पुण्यामध्ये त्यांनी प्रथम आणलं आणि त्याबद्दल महाराष्ट्र सरकारने त्यांचा गौरवही केलेला आहे. तर आज आपल्याला असे तज्ज्ञ लाभलेले आहेत, त्यांच्यामुळे आपण त्यांच्याकडून त्या नी जॉईंटच्या आरोग्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. डॉक्टर नीरज, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. मला एक सांगा की गुडघेदुखी होते कशामुळे? कारण साधारण 40 आणि 50 मध्ये प्रवेश केला की ह्या शब्दाचा आपल्या आयुष्यात कुठेतरी प्रवेश होतो, तर त्याची कारणं काय आहेत? गुडघेदुखीचं म्हणजे सरासरी आपण जर विचार करायला गेलं तर आजकाल प्रत्येक घरामध्ये गुडघेदुखीचा एकतरी पेशंट असतो. तुम्ही म्हणलात तसं 40 नंतर 50 नंतर प्रत्येकाला गुडघेदुखीचा हा त्रास बघायला मिळतो. तर त्याची विविध कारणं आहेत. म्हणजे कुठल्या वयोमानानुसार आपण ते कॅटेगराईज करू शकतो. तरुण लोकांमध्ये जर प्रामुख्याने, आता आमच्याकडे खेळाडू पण बरेच येत असतात, तर त्याच्यात काही त्यांना मार लागलेला असतो, काही त्याच्यात स्पोर्ट्स इंजुरीज असतात, काही ओव्हर यूज सिंड्रोम असतात. म्हणजे वारंवार त्याच स्ट्रेनियस ऍक्टिव्हिटी केल्यामुळं काही इंजुरीज होतात. आणि तर टिपिकली ह्या लोकांमध्ये काही लिगामेंट, मेनिस्कस ह्या किंवा कार्टिलेज इंजुरीज बघायला मिळतात. उतार वयामध्ये त्या सांध्याची झीज व्हायला लागते, ज्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात. त्याच्यामुळं गुडघेदुखीचा त्रास बघायला मिळतो. अदरवाईज संधिवात जो असतो की ज्याच्यामध्ये गुडघेच नाही बाकीचे पण सांधे अफेक्ट होतात. तर विविध प्रकारचे संधिवात आहेत. म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, गाऊट आहे, काही सोरियासिसमुळे होणारे आर्थरायटिस आहे, अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे. अशा विविध प्रकारच्या संधिवातामुळे पण गुडघेदुखी होऊ शकते. तर ह्या म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या प्रकारामुळं किंवा कशामुळं गुडघे दुखायला सुरुवात झालेली आहे किंवा सांधे दुखायला सुरुवात झालेली आहे याचं जर योग्य निदान झालं वेळेमध्ये, तर त्याचा आपल्याला वेळेस त्याच्यावरती उपचार करून ते वाढू न देता आपल्याला त्याच्यावरती मेडिसिन्स, फिजिओथेरपी यांनी आपल्याला ते कंट्रोलमध्ये ठेवता येतं. ह्याच्यामध्ये म्हणजे आपण आता विचारलं की हे गुडघेदुखीचं हे सगळं मी आता सांगितलं. लोकांना, आम्हाला हे नेहमीच आहे, दररोज आहे. पण आपल्या प्रेक्षकांना समजण्यासाठी मी काही इथं गुडघ्याचे मॉडेल्स आणलेले आहेत. मी त्याद्वारे फक्त एक गुडघ्याची संरचना कशी असते, गुडघ्यामध्ये आतमध्ये काय काय स्ट्रक्चर्स असतात त्याची मी थोडक्यात माहिती इथे देतो. सो हे जे आपण एक गुडघ्याचं मॉडेल इथं बघतोय, ही
ही गुडघ्याची वाटी आहे. हे वरचं जे आहे मांडीचं हाड आहे, खालचं शिन बोन आहे नडगीचा. तर ह्याच्यामध्ये ह्या गुडघ्याला 4 प्रमुख लिगामेंट असतात. हे आतल्या बाजूची जी आहे ती मीडियल कोलॅटरल आहे, इकडची जी आहे ती लॅटरल कोलॅटरल, पाठीमागं पीसीएल असते पोस्टियर क्रुशिएट, आणि मध्यभागी जी असते ती अँटीरियर क्रुशिएट. या 4 लिगामेंट्सनी त्या गुडघ्याला स्टॅबिलिटी मिळते. आता याच्यामध्ये सपोज ही लिगामेंट जर टेअर झाली किंवा तुटली तर तो नी असा ओपन व्हायला लागतो आणि त्याच्यामध्ये ती इन्स्टॅबिलिटी होते. त्याच्यामुळं गुडघ्याचंच नाही पण बाकीच्या सगळ्या सांध्यांमध्ये या लिगामेंट जे आहेत त्याला महत्व अनन्यसाधारण आहे की त्याच्यात कुठल्याही सांध्याला स्टॅबिलिटी देण्याचं काम हे लिगामेंट्स किंवा मराठीमध्ये त्याला अस्थिबंध असं म्हणतात हे करतात. त्याचबरोबर आपल्या गुडघ्याच्या मध्यभागी म्हणजे आतल्या बाजूला एक आणि बाहेरच्या बाजूला एक असे 2 मेनिस्कस असतात ज्याला मराठीत काही लोक खुर्च्या असं म्हणतात. तर ती जी मेनिस्कस जे आहे ते इंग्रजी सी आकाराचं असतं आणि ते त्या गुडघ्यामध्ये स्टॅबिलिटी देण्याचं एकतर काम करतं, शॉक अब्सॉर्बर सारखं काम करतं, आणि म्हणजे आपण ज्यावेळेस गुडघ्यावरती आपण चालत असतो किंवा त्याच्यावरती लोड येतो तर त्याचं वेट डिस्ट्रीब्युशन इक्वल करण्याचं काम हे मेनिस्कस करतं. नॉर्मली मेनिस्कस जे आहेत म्हणजे आपण पाय वाकवताना, गुडघा वाकवताना, सरळ करताना हे मेनिस्कस 2 बोन्सच्या मध्ये येत नाही आणि मुवमेंट्स आपल्या ज्या आहेत त्या अतिशय स्मूथ होतात. पण ज्यावेळेस त्याला मार लागतो तर त्यावेळेस ते मेनिस्कस मध्यभागी येतं, त्या 2 बोन्सच्या मध्ये ते अडकायला लागतं आणि त्याच्यामध्ये मग असं लॉकिंग सेन्सेशन होतं किंवा मांडी घालून बसलं की मग सरळ करायला पाय त्रास होतो किंवा बरेच तो गुडघा असा लॉक झाल्यासारखा होतो, अडकल्यासारखा होतो. तर हे टिपिकल हे मेनिस्कसचे लक्षणं झाले. लिगामेंटला ज्यावेळेस मार लागतो तर त्यावेळेस त्या गुडघ्यामध्ये इन्स्टॅबिलिटी होते. त्यात एसीएल अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट ही खूप जास्त प्रमाणात त्याला इंजुरी झालेली बघायला मिळते आजकाल. आणि म्हणजे ऑन अन ॲव्हरेज म्हणजे दिवसाचे आम्ही एक तरी एसीएल रिकन्स्ट्रक्ट करतो. एवढं ते कॉमन झालंय. आणि या एसीएल मध्ये म्हणजे सरळ मार लागल्यानंतर सरळ रस्त्यावरती चालताना किंवा याच्यात काही त्रास होत नाही, पण जिना चढ उतार करताना किंवा आपण पळायला गेलो की मध्येच तो नी असा बकल झाल्यासारखा होतो आणि हे एसीएलची प्रमुख लक्षणं झाली. बोनवरचा हा जो लेअर आहे याला कार्टिलेज म्हणतात. कार्टिलेज जो आहे तो इंजिन मध्ये ऑइल किंवा लुब्रिकंट सारखं काम करत असतो. म्हणजे आपल्या सांध्याची हालचाल घर्षण विरहित करण्याचं काम ते कार्टिलेजचं असतं आणि म्हणजे इंजिन मध्ये ऑइल किंवा लुब्रिकंट सारखं ते काम करतं. आणि ते कार्टिलेज निघून गेले की ते बोन घासायला लागते एकमेकावरती. त्याला ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतात. हे प्रामुख्याने हे गुडघ्याची संरचना अशी असते की त्याच्यातले विविध जे स्ट्रक्चर्स आहेत त्याची आपण आता थोडक्यात माहिती घेतली. चुकीच्या पद्धतीने गुडघ्याचा वापर झाला तर त्या कार्टिलेजची झीज होते 100% किंवा लठ्ठपणा. अगदी बरोबर आहे. लठ्ठपणाबद्दल मला जास्ती विशेष माहिती मला इथे सांगायला असं आवडेल की मी स्वतः हेल्थ फिटनेस आणि लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी याच्यामध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन मध्ये. आणि लठ्ठपणा आणि गुडघेदुखीचं अतिशय घनिष्ठ नातं आहे. त्यामुळे सांध्याची सतत झीज होते आणि असं म्हटलं जातं डॉक्टर की 10 किलो वजन कमी झालं तर 10 वर्ष गुडघ्याचं आयुष्य वाढतं, असं काही आहे का? वजन जेवढं आटोक्यात असेल तेवढं चांगलं. कारण आपण जसं बोलू शकतो तसं आपले सांधे बोलत नाहीत, ते फक्त दुखतात. मी असं म्हणते की तुमच्या वजनामुळे तुमचे गुडघे रडायला लागलेले आहेत. अगदी बरोबर आहे. 35,000 शस्त्रक्रिया केल्या. तसं गेल्या 35 वर्षामध्ये माझ्या स्टेटस हेल्थ क्लब प्रायव्हेट लिमिटेड भांडारकर रोड इथे मी 35,000 सभासदांना या हेल्थ फिटनेस आणि ओबेसिटी याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. आमच्याकडे गुडघेदुखीच्या व्यायामाचा एक स्वतंत्र कक्ष आहे आणि डॉक्टरांनी आणि आम्ही मिळून असे काही वर्कशॉप्सही घेतलेले आहेत तुमच्या प्रबोधनासाठी. आता युट्यूबवरून येतोय की जास्ती लोकांपर्यंत आम्हाला पोहोचायचं. बरोबर आहे. तर लठ्ठपणावरती जर चांगली तुम्हाला ट्रीटमेंट हवी असेल तर आमचा आता व्हॉट्सअप वेट लॉस हा एक नवीन आम्ही सुरू केलेला आहे आणि त्याचे रिझल्ट खूप छान आहेत. त्याच्यावर आम्ही व्हिडिओ पाठवतो नक्की कुठले व्यायाम करायचे आणि आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा येऊन भेटायचं. खूप छान रिझल्ट आहेत कारण आता हल्ली ट्रॅफिक आणि बाकीच्या कारणांमुळे येणं अवघड झालंय.
दुसरं मला तुम्हाला असं विचारायचं होतं की गुडघेदुखीच्या बाबतीत इतक्या टीव्हीवरती आणि सोशल मीडियावरती अशा कन्फ्युजिंग मला ऍडव्हर्टाईज असतात. म्हटलं तुमच्याकडूनच त्याच्याबद्दल प्रॉपर की कुठलं तरी तेल लावलं आणि मग ती शस्त्रक्रिया टळली. आता माझ्या लक्षात येत नाही की जर आत झीज झालेली असेल तर वरून तेल लावून ती आतली झीज भरून येते का, किंवा असं काही होतं का गुडघेदुखी थांबते म्हणून लोकांना असं वाटतं की आता शस्त्रक्रिया टळली. सी काय होतं की गुडघ्याचं लोकांना एक असं गैरसमज आहे की डॉक्टरांकडे गेले की ते पहिल्यांदा ऑपरेशनच सांगते. तसं नसतं. म्हणजे आमच्या ओपीडी मध्ये पण एक सरासरी 100 पेशंट बघितले तर त्याच्यातले एक 4-5 लोकांना शस्त्रक्रिया सांगितली जाते. हे प्रमाण आहे ओपीडी मधलं आजचं. तर ह्या सगळ्या याच्यात पण लोक इतके उशिरा येतात दाखवायला, हे सगळं करून सगळ्या पॅथीज ट्राय करून नंतर येतात. तर कसं असतं की सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपण एक ऑस्टिओआर्थरायटिसचं जर आपण घेतलं, सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर पेशंट डॉक्टरांकडे आले तर त्यांना डेफिनेटली मेडिसिन्स आहेत, एक्सरसाइज आहेत किंवा वेट रिडक्शन ज्याच्याबद्दल आपण आता बोललो, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन झालं, तर काही गोष्टी करायच्या नसतात गुडघे दुखत असतील, हे सगळ्या त्याच्या संदर्भात मार्गदर्शन केलं जातं. एक्सरसाइज नियमितपणे करणं अत्यंत महत्वाचं असतं. की सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर आपण एक्सरसाइज केलं आणि वजन आपण कंट्रोलमध्ये आणलं तर त्याची झीज डेफिनेटली जे आहे ते झीज व्हायचं जे प्रमाण आहे, म्हणजे झालेली झीज रिव्हर्ट करता येत नाही, पण ऍटलिस्ट पुढे होणारी झीज आपल्याला थोडीशी आटोक्यात ठेवता येते किंवा त्याच्यामध्ये त्याचा जो काही प्रोग्रेस आहे, त्याचा स्पीड आहे तो आपण कमी करू शकतो. आता याच्यात ज्यावेळेस म्हणजे सुरुवातीच्या स्टेजमध्ये ज्यावेळेस मेडिसिन्स एक्सरसाइज केले तर खूप लोकांना त्याचा फायदा होतो. दुसरा एक असा ह्याच्यातच बघितलं पेशंट एक्सरसाइज करून किंवा सुरुवातीच्या ट्रीटमेंटनी दुखणं कमी झालं की ते काय करतात की पहिल्यांदा एक्सरसाइज बंद करतात आणि नंतर दुखायला लागतं, आणि दुखायला लागल्यानंतर परत दुखण्यामध्ये परत व्यायाम चालू करतात, मग दुखणं अजून वाढतं, मग आमच्याकडे परत येतात. सो हे जे आहे ते एक्सरसाइज नियमित करणं, जरी तुमचे दुखणं पूर्णपणे निघून गेलेलं असलं तरी एक्सरसाइज कंटिन्यू करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि एक सबसेट आहे ज्यांचं झीज खूप जास्त झालेले आहे, पायाला बाक आलेला आहे, तर ह्या लोकांना गोळ्या औषधांनी नाही फरक पडत, कारण इट्स अ मेकॅनिकल डिफॉर्मिटी. पाय सरळ पाहिजे तो असा झालेला आहे, तर तो बाक आलेला सरळ होईपर्यंत तुमची गुडघेदुखी जाणारच नाहीये. की फॉर दॅट मॅटर खुब्याच्या सांध्यांमध्ये काही त्रास असेल, कुठल्याही जॉईंट रिलेटेड, ते त्रास तो जात नाही. आता ज्या वेळेस म्हणजे हे ब्रॉडली आपण एक अर्ली, इंटरमिजिएट, ऍडव्हान्स किंवा एलबॅक क्लासिफिकेशन आहे ऑस्टिओआर्थरायटिसचं. ते एक स्टेज 1 पासून स्टेज 5 पर्यंत आपण कॅटेगराईज करतो. तर स्टेज 4, स्टेज 5 ला ऑपरेशन लागतं तुम्हाला. पहिल्या काही स्टेजेसमध्ये मेडिसिन्स, फिजिओथेरपीने आपल्याला उपचार करता येतो. तर एक सायंटिफिक अप्रोच कुठल्याही ट्रीटमेंटमध्ये जर ठेवला तर डेफिनेटली त्याच्यामध्ये आपल्याला जे आहेत रिझल्ट चांगले मिळतात. पहिल्या स्टेजला किंवा सेकंड स्टेजला जर योग्य डॉक्टरांकडे गेलात तर 4थी 5वी स्टेज येऊ शकणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ऑपरेशनच सांगतात असं डॉक्टर नाही. 100 4 ते 5% लोकांनाच ऑपरेशनची गरज आहे. हा त्यांचा 28 वर्षाचा दीर्घ अनुभव सांगतोय. पण त्याचं तुमचं पोस्चर कसं छान राहिला पाहिजे, गुडघ्यावर भार कसा आला नाही पाहिजे, किंवा काही वेळी ते तुम्हाला नी ब्रेसेस सुचवू शकतात, किंवा काही एक्सरसाइज, कोर एंगेजमेंटचे एक्सरसाइज की तुमचा भार शरीराचा येऊ नये असं सांगू शकतात. त्यामुळे योग्य डॉक्टरांकडे पोहोचणं हा त्याच्यावरचा पहिल्या स्टेजमध्येच हा त्याच्यावरचा अगदी महत्वाचं आहे. ते म्हणजे हे एक झालं फिजिओथेरपी. आणि ज्यावेळेस हे ऍडव्हान्स स्टेजमध्ये जातं, मी मगाशी म्हणलं तसं, तर त्याच्यावरती ते कार्टिलेज म्हणजे आता रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया झाली, आता लिगामेंट आणि मेनिस्कस याच्याविषयी आपण परत बोलूया. पण आता रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया म्हणजे आम्ही ते कार्टिलेज चेंज करतो, त्याला ब्लड सप्लायच नाहीये, इट कॅनॉट रिजनरेट. त्याच्यामुळे तुम्ही बाहेरनं किती मलम लावा, तेल लावा, आतमधल्या कार्टिलेजला कधी फरक पडत नाही. हे सांधेरोपण म्हणजे नी जॉईंट रिप्लेसमेंटच्या बद्दलच बोलतो ना. येस, शस्त्रक्रिया. सो त्याच्यामध्ये ज्यावेळेस सांधेरोपण शस्त्रक्रियामध्ये कार्टिलेज चेंज केलं जातं, आणि ते म्हणजे टेक्निकली जे आहेत, लोकांना असं वाटतं की ते मी पूर्ण गुडघाच बदलला जातो, गुडघाच काढला जातो, असं नाहीये. सो जे कार्टिलेज जे आहे तर ते आपण इथं चेंज करतो. ह्या मॉडेलमध्ये मी आपल्याला दाखवू इच्छितो की हे जे ही गुडघ्याची वाटी आहे,
हाडावरचा जो वंगण आहे, हा जो लेअर आहे, हा चेंज केला जातो. लोकांना वाटतं गुडघाच काढून टाकतात, तसं नाही. सो ह्याच्यात फक्त कार्टिलेज चेंज केलं जातं आणि बहुतांश लोकांमध्ये या गुडघ्याच्या वाटीला पण हात लावावा लागत नाही, ते चेंज करावं लागत नाही. साईडचे दोर तसेच राहतात, फक्त हे चेंज होतं. त्यांनी काय होतं, एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणारे सरफेसेस स्मूथ होतात, घर्षण निघून जातं आणि दुखणं निघून जातं. ज्यांना जरुरी असतं त्यांना आम्ही एकाच दिवशी दोन्ही गुडघ्यांचं आम्ही हे करतो, कारण मग त्याच्यामध्ये तुमचा अॅनेस्थेशिया रिपीट होत नाही, डबल नाही होत, मेडिसिन डोस तोच राहतो किंवा हॉस्पिटल स्टे तेवढाच राहतो. तुमची नंतरची फिजिओथेरपी एकत्र होते किंवा त्याच्यामध्ये नंतर लागणाऱ्या गोळ्यांचा डोस पण तेवढाच राहतो. पेशंटला कमीत कमी त्रास व्हावा आणि एका अॅनेस्थेशियामध्येच सगळ्या आणि त्याच्यात हे एकाच दिवशी दोन्ही जरी केलं तरी ते झालेल्या दुसऱ्या दिवशी पेशंट्स उभे राहतात. अरे वा. नेक्स्ट डे आणि 2 दिवसामध्ये 48 आवर्स मध्ये आपल्याला घरी जाता येतं. तर हे सगळ्या लोकांमध्ये बघायला मिळतं. सो मगाशी मी म्हणलं तसं 4-5% लोकांमध्ये हे आहे लागणारे, पण ज्यावेळेस ट्रीटमेंट पहिल्यापासूनच व्यवस्थित घेतली जात नाही त्यावेळेस तो डिसीज आहे तो वाढत जातो, झीज वाढत जाते थोडक्यात कार्टिलेजचे. येस. आता त्याच्यामध्ये अर्ली अर्थरायटिक जे आहेत ना, यंग एज मध्ये जे अर्थरायटिस होतो, म्हणजे आजकाल 40 मध्ये किंवा 50 मध्ये सुरुवातीच्या स्टेजमध्ये अर्थरायटिस आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याच्यामुळं जे आहेत, आम्हाला एक असा प्रश्न पडला की त्याच्यात अशा लोकांमध्ये जर झीज झाली तर ते आपल्याला रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया कशी टाळता येईल. तर त्याच्यासाठी काही अँगल करेक्शन ऑस्टिओटॉमीज असतात किंवा काही मेडिसिन्स असतात, काही लुब्रिकेशन इंजेक्शन्स असतात. असे विविध उपचार पद्धती आहेत त्याच्यावर, जेणेकरून रिप्लेसमेंट कसं आपल्याला टाळता येईल किंवा डिले करता येईल. अच्छा, हा खूप महत्वाचा मेसेज आहे की डॉक्टर शस्त्रक्रिया करण्यासाठी उत्सुक नसतात, तर ते टाळता कशी, डिले कशी करता येईल याकडे त्यांचा कल असतो. सो या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला मगाशी आपण जसं पॉइंट आउट केलं की लोक लवकर डॉक्टरांकडे जात नाहीत, त्याच्यात त्यांना असं वाटतं की ती शस्त्रक्रिया सांगितली जाईल, पण त्यांनी एक हा खूप महत्वाचा जो पिरियड आहे हा मिस होतो त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये. आणि त्याच्यामुळं त्यांना जे आहेत बाकीचे म्हणजे त्या डिसीजमध्ये किंवा त्या प्रोसेसमध्ये थोडेसे काहीतरी कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. त्याच्यात माझ्याकडं असे अगणित असे पेशंट बघण्यात आलेत की त्याला शस्त्रक्रिया नको म्हणून काहीतरी कुठल्या तरी पुडीमध्ये कशामध्ये आयुर्वेदिक आहे म्हणून सांगितलं जातं त्यांना. ऍक्च्युअली ते आयुर्वेदिक नसतंच आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेच औषधं असतात. बऱ्याच लोकांमध्ये स्टिरॉइड आहेत असं पण ते आढळून आलेलं आहे. आणि मग ती पुडी खाल्ली की आम्हाला बरं वाटतं असं म्हणून आम्हाला येऊन सांगतात. मग किती वर्षापासून तुम्ही पुडी खाताय? नाही, गेली 5 वर्ष आम्ही पुड्या खातोय. ते म्हणजे काय त्याच्यामध्ये की एक तो गुडघ्याचा सांधा आहे, त्याच्यासाठी तुम्ही एखादं अननोन औषध तुमच्या पोटामध्ये टाकता, ज्याचा काय इफेक्ट आहे, साईड इफेक्ट आहे हे तुम्हाला माहिती नाहीये. त्या एका सांध्यासाठी तुम्ही पूर्ण शरीरावरती त्याचा परिणाम करून घेता. सो ह्या गोष्टी तर कटाक्षाने सगळ्यांनी टाळणं अत्यंत जरुरी आहे. केवळ अज्ञान नाही, ही भीती पण आणि ऑपरेशन टाळणं हा केवळ तोच अजेंडा आहे. पण आता इथे आपल्याला लक्षात आलं की डॉक्टरांना ऑपरेशन करायचं नसतं अनलेस अँड अंटिल इट्स नेसेसरी. जेव्हा पर्यायच नाही की तुमचा गुडघा काम करूच शकणार नाही तेव्हाच ऑपरेशनकडे डॉक्टर लोक वळत असतात. हा महत्वाचा मेसेज आहे. अगदी बरोबर आहे. त्याच्यात कसं होतं की आज आता आम्ही आमच्याकडे आले पेशंट आणि त्यांना काहीतरी मी काही गोळ्या लिहून दिल्या. सपोज संधिवाताचा पेशंट आहे, त्याला गोळ्या लिहून दिल्या, तर मी त्यांना नेहमी म्हणतो की ही गोळी मी लिहून दिलीये, तुम्ही इंटरनेटवरती गुगलवरती टाका की ह्या गोळीचा इफेक्ट काय, साईड इफेक्ट काय, हे सगळं तुम्हाला लगेच कळेल. पण तुम्ही असं काहीतरी अननोन औषध खाता ज्याचं कंटेंटच तुम्हाला माहिती नाहीये आणि ते खाऊन तुम्हाला बरं वाटतंय, पण त्याचा इफेक्ट काय होतो, साईड इफेक्ट काय होतो. NCL नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये 2-3 पेशंटचा मी चेक केलं आणि ह्या पुड्या वगैरे असं खातात त्याच्यामध्ये स्टिरॉइड्स आढळले. अरे बापरे. सो त्यांनी सगळ्या बॉडीवरती, तुमच्या हाडांवरती, सगळ्या याच्यावरती परिणाम होतो, अतिशय वाईट परिणाम होतात स्टिरॉइड्सचे. बरोबर. सो हा एक अतिशय महत्वाचा संदेश मी आपल्या माध्यमातून इथे देऊ इच्छितो की कृपया एक कुठल्याही प्रकारे म्हणजे ऑपरेशन करायचं का नाही हा सर्वस्वी पेशंट म्हणजे डॉक्टरचा सोडा, नातेवाईकांचा, पेशंटचा एक निर्णय असतो तो. पण एक त्याच्यामध्ये सायंटिफिक अप्रोच असला पाहिजे.
गुडघ्याची शस्त्रक्रिया ही काय लाईफ सेव्हिंग प्रोसिजर नाहीये, म्हणजे ती आत्ता ठरवा उद्या करा असं अजिबात नसतं. पण ते तुम्हाला वेदना किती आहेत, तुम्हाला किती दुखतंय त्याच्यावरती ते अवलंबून असतं. आणि क्वचित काही पेशंट्समध्ये असे काही इम्पेंडिंग कॉम्प्लिकेशन्स असतात त्याच्यामध्ये, की जर ते केलं नाही तर ते खाली स्ट्रेस फ्रॅक्चर किंवा बाकीच्या काही इश्यूज होऊ शकतात. त्या सगळ्या गोष्टी प्रिव्हेंट करण्यासाठी कधी कधी डॉक्टर सांगतात की तुम्ही लवकर करून घ्या. लाईफ सेव्हिंग नसले तरी लाईफस्टाईल सुधारण्यासाठी, क्वालिटी लाईफस्टाईल होण्यासाठी या शस्त्रक्रियेचा अगदी बरोबर. म्हणजे मला सांगायला एक आनंद होतो जे की आपण आता लाईफस्टाईल चेंज बोललात. मला आता 4 दिवसापूर्वी एका पेशंटचा ईमेल आला की ज्यांचं मी एक साधारणतः 1.25 महिन्यापूर्वी मी दोन्ही नी रिप्लेस केले आणि ते लखनौवरनं आले होते माझ्याकडे ऑपरेशन करून गेलं. ते 1.25 महिन्यामध्ये इथून पुण्याहून लखनौला 1500 किलोमीटर गाडी स्वतः ड्राईव्ह करत गेली परत, साधारणतः 1.25 महिन्यामध्ये. 2017 मध्ये आम्ही दोन्ही नीज आमच्या त्या आहेत काकू, दीक्षित काकू पाषाणमध्येच राहतात, त्यांचे दोन्ही नीज चेंज केले होते. 2020 मध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन झाला कोविड आणि ते, तर त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी चालत चालत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली 3600 किलोमीटर. दररोज एक 20-25 किलोमीटर पाठीवरती 15-20 किलोचं वजन घेऊन पूर्ववत झाले गुडघे त्यांचे. सो ह्या ज्या आहेत म्हणजे ह्या एक्स्ट्रीम ऍक्च्युली अचिव्हमेंट झाले. पण दररोज हे गुडघ्याची शस्त्रक्रिया ज्यांना लागते सगळं व्यवस्थित झाल्यानंतर दररोज एक 3-4-5 किलोमीटर चालणारे अगणित पेशंट आहेत. ह्याच्यात हे लाईफस्टाईल जे आहे टोटली तुमची चेंज होते. कारण या एजमध्ये सिनियर सिटीजन्समध्ये उतार वयामध्ये ते जेवढे चालतील तेवढी त्यांची तब्येत चांगली राहणार आहे. जेवढी हालचाल असेल तेवढी त्यांची हेल्थ चांगली राहणार आहे. म्हणजे आपण नेहमी म्हणतो लाईफ इज मुवमेंट अँड मुवमेंट इज लाईफ. तुमची मुवमेंट कमी झाली की बाकीचे सगळे जे आहेत आजार सगळे सुरू होतात. लाईफस्टाईल इम्प्रुव्हमेंट अगदी महत्वाची आहे. मला एक नेहमी प्रश्न पडतो की म्हणजे मलाही विचारतात लोक प्रश्न की ही शस्त्रक्रिया केल्यानंतर मांडी घालून बसता येतं का किंवा वज्रासनात बसता येतं का, किंवा मला रोबोटिक केल्यामुळे काही जास्ती वेगळे ऍडव्हान्टेजेस आहेत का, रोबोटिक शस्त्रक्रियेबद्दलही सांगा आणि हेही सांगा की यानंतरची लाईफस्टाईल इम्प्रूव्ह होते ते कुठल्या एक्सटेंट पर्यंत होते. तर मी मगाशी 1-2 एक्झाम्पल दिले किंवा त्याच्यामध्ये वॉकिंग डिस्टन्स पेशंटचा इम्प्रूव्ह होतो नक्की. म्हणजे आता एक 3-4 महिन्यापूर्वी मी एक बीडचे पेशंट होते, त्यांचं मी ऑपरेशन केलं आणि ऑपरेशनच्या पूर्वी इन्शुलिन देऊन पण त्यांचं ऑपरेशनसाठी आम्हाला 250च्या खाली शुगर येत नव्हती. कसं कंट्रोल करून ऑपरेशन केलं, सगळं व्यवस्थित झालं. आता 3 महिन्यामध्ये त्यांची शुगर कन्सिस्टंटली 150च्या खाली आणि एका टॅबलेटवरती इन्शुलिन पण बंद झालं. कारण फक्त सकाळी 2-3 किलोमीटर आणि संध्याकाळी 2-3 किलोमीटर चालतात ते. सो आपण मला रोबोटिक्स किंवा याच्याबद्दल वज्रासन याच्याबद्दल मला विचारलं, पण मला अजून वेगळे प्रश्न मला पेशंट नेहमी विचारतात की ह्याच्यामध्ये आम्हाला उभं राहता येईल का, चालता येईल का, किती चालता येईल, किंवा मला डायबिटीस आहे मग मला ऑपरेशन करता येईल का, इंडियन टॉयलेट वापरता येईल. सो आता सिनियर सिटीजन मध्ये ऍक्च्युली 70 ते 80% लोकांमध्ये आज डायबिटीस येते एजमध्ये. ज्यांचं बायपास झालेलं आहे, व्हॉल्व रिप्लेसमेंट आहेत, अँजिओप्लास्टी आहेत किंवा बाकी डायबिटीस आहे ते, तर अशा अगणित पेशंटचं ऑपरेशन आपण केलेलं आहे. पण हे करायचं जरी ठरलं तरी सगळे त्यांचं चेकअप होतं, ते सगळं त्यांचं रिपोर्ट सगळे व्यवस्थित आहेत. MD मेडिसिन झाले, कार्डिओलॉजिस्ट, एनेस्थेशियोलॉजी सगळ्यांनी आहे व्यवस्थित सांगितलं, त्याच्यानंतरच आपण हे करत असतो. आणि इट इज डन अंडर रिजनल अनेस्थेशिया, म्हणजे पूर्ण भूल द्यायची गरज नसते, पायाला भूल देऊन हे केलं जातं. आणि या सगळ्या याच्यामध्ये ज्या वेळेस हे कन्व्हेन्शनल सर्जरीज इतके वर्ष आम्ही ते 20-25 वर्ष करतोय. रोबोटिक सर्जरी जे आहेत हे नवीन आलेत त्याच्यामध्ये. तर भारतातला जो आहे आणि महाराष्ट्रातला पहिला, भारतातला 2 नंबरचा ऍक्च्युली फुल्ली ऑटोमॅटेड रोबो रिप्लेसमेंटचा साईश्रीमध्ये आम्ही 2021 मध्ये इन्स्टॉल केला. आणि त्याच्यामध्ये रोबोटिक जे आहेत तर त्याचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज डॉक्टरांसाठी आणि पेशंटसाठी आहे.
डॉक्टरांसाठी असं आहे की आमच्यासाठी एक खूप चांगला स्मार्ट असिस्टंट थिएटरच्या आतमध्ये आहे, जो माझी थॉट प्रोसेस बरोबर आहे का, मी जे काय आता सर्जरी प्लॅन केली ती बरोबर आहे का, हे मला ऑन टेबल व्हेरीफाय करता येतं, क्रॉस चेक करता येतं. आणि सपोज तो एक पाय आपण ज्यावेळेस म्हणजे आम्ही ज्यावेळेस पेशंट तपासतो त्यावेळेस असं पायाला बाक आलेला असतो, तर म्हणजे खराब झालेलं कार्टिलेज काढणं आणि नवीन पाड बसवणं ही शस्त्रक्रिया नाहीये. ज्यावेळेस तो पायाला आलेला बाक आहे, ज्यावेळेस नॉर्मल माणूस चालत असतो त्यावेळेस खुब्याचा सांधा आहे म्हणजे हिप जॉईंट, गुडघ्याचा सांधा नी जॉईंट आणि अँकल जॉईंट याच्यामध्ये सरळ रेषेमध्ये वेट ट्रान्सफर होते. तर ऍक्च्युली रोबोटिक्स मध्ये आम्ही हिप सेंटर, नी सेंटर, अँकल सेंटर हे सगळं मार्क करतो परफेक्शनच्या दृष्टीने रोबोट, आणि त्याच्यामध्ये तो ऍक्सिस सगळा रिस्टोर करण्याचं काम या रोबोद्वारे चांगलं होतं. आजचं जर सायंटिफिक लिटरेचर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये हे जे काही मेकॅनिकल आउटलायर्स आम्ही म्हणतो, म्हणजे जे आम्ही प्लॅन केलं आणि या ऍक्सिस नुसार हा इम्प्लांट बसला पाहिजे, तर त्याच्या बाहेर कुठले इम्प्लांट्स जातात त्याला आउटलायर्स म्हणतात. तर ते मेकॅनिकल आउटलायर्स हे रोबोटिक्स मुळे खूप कमी झालेले आहेत. परफेक्शन जास्ती. येस. सो मेकॅनिकल आउटलायर्स कमी झाल्यामुळे काय होणार, एकतर तुमचं जे आहेत ऍक्टिव्हिटी लेवल परत पहिल्यासारखं व्हायला खूप लवकर आपल्याला मदत होते, आणि दुसरं तो इम्प्लांट दीर्घकाळ टिकायला त्याच्यामध्ये मदत होते. मगाशी मी बोलताना यंग आर्थरायटिक्स बोललो, तर यंग आर्थरायटिक्स मध्ये आज सपोज यंगेस्ट पेशंट आहे ऑपरेटेड 30 year old, 30 वर्षाच्या होत्या, रुमॅटॉइड आर्थरायटिस होता, व्हीलचेअरवरती आल्या, स्कूल टीचर, सिंगल अर्निंग मेंबर ऑफ द फॅमिली. त्यांना मी सांगू शकत नाही तुम्ही 25-30 वर्ष थांबा नंतर मी शस्त्रक्रिया करतो, कारण क्वालिटी ऑफ लाईफ इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. पण मग अशा लोकांमध्ये जी आहे ती शस्त्रक्रिया करताना आम्हाला एक कन्सर्न असतो की अरे ह्या पेशंटला पुढे 30, 40, 50 वर्ष आयुष्य आहे. आपण एक सरासरी त्या इम्प्लांटचं आयुष्य जर बघितलं 15-20 वर्ष आपण जर म्हणलं तर ते जास्तीत जास्त दीर्घकाळ कसं टिकेल. मग अशा लोकांमध्ये ह्या रोबोटिक्सचा खूप उपयोग होतो, जेणेकरून इम्प्लांटचं आयुष्य त्याच्यामध्ये वाढतं. हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे माझ्या दृष्टीने जर तुम्ही विचारलं तर. आणि हे सगळं ऍक्सिस रिस्टोरेशन आणि या सगळ्या गोष्टी मी बोललो, तर पूर्वीच्या काळी म्हणजे ड्युरिंग अवर पीजी डेज आमच्या म्हणजे ज्यावेळेस शिकवत होतो त्यावेळेस नी रिप्लेसमेंट ही जी शस्त्रक्रिया आहे ही एक सॉफ्ट टिश्यू सर्जरी म्हणून सांगायचं. म्हणजे आपण जे कार्टिलेज आणि ते रिलेटेड कट्स घेतल्यानंतर जॉईंट बॅलन्स करण्यासाठी सॉफ्ट टिश्यू रिलीजेस म्हणजे जे नीच्या अराउंड जे आहेत ते रिलीजेस असे करायचे की तो जॉईंट बॅलन्स होईल, सरळ असताना एक्सटेन्शन मध्ये वाकवताना. त्याच्यामुळे काय व्हायचं की पोस्ट ऑपरेटिव्ह इन्फ्लमेशन खूप जास्त असायचं ते सगळे रिलीजेस केल्यामुळे, त्याच्यामुळे पेन जास्त व्हायचं. पण रोबोटिक्सनी काय झालंय की याच्यामध्ये आम्ही ऍक्च्युली ते रोबोच्या स्क्रीनवरती आम्हाला दिसत असतं, त्यामुळे त्या बोनी कट्सच असे ऍडजस्ट केले जातात की सॉफ्ट टिश्यू रिक्वायरमेंट 90% केसेसमध्ये सॉफ्ट टिश्यूला हातच लावावा लागतो. मी हेच विचारणार होतं की खूप हे जे इन्फ्लेमेशन कमी होतं सॉफ्ट टिश्यू रिलीजेस न लागल्यामुळं, तर त्याच्यामुळं पोस्ट ऑफ पेन कमी होतं, पोस्ट ऑफ रेंज ऑफ मुवमेंट आपल्याला लवकर अचीव करता येतं. आम्हाला पेशंटचा लेंथ ऑफ स्टे पण हॉस्पिटलमधला कमी झाला त्याच्यामुळे. सो आपलं मगाशी बोलता बोलता झालं की विचारणार होतं की खूप पेन, म्हणजे मी असं ऐकलं होतं की गुडघेदुखीची शस्त्रक्रिया म्हणजे अगदी वेदनांच्या समुद्रामध्ये जायला लागतं असं पूर्वी म्हणत असायचे, कदाचित ते सॉफ्ट टिश्यूमुळे असू शकेल. आता दोन्ही नी जरी चेंज केले तरी विदिन 48 hours पेशंटला घरी जाता येतं. आउटस्टेशनचे पेशंट जरी असले तरी 48 hours मध्ये गाडीत बसून ते जातात घरी, असं काही अँब्युलन्स मध्ये घेऊन जावं लागतं असं नाही. पण घरी गेल्यानंतर फिजिओथेरपी ही सगळ्यांना लागते, ती काय खूप पेनफुल नसते. आणि आता सध्या आम्ही हे रोबोटिक्स मध्येच 4th जनरेशन रोबोनी मोबाईल प्लास्टी नावाचं टेक्निक आणलंय. तर मोबाईल प्लास्टी एक ऍडव्हान्स रिप्लेसमेंटचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये ऍक्च्युली पोस्ट ऑपरेटिव्ह पेन हा एक मेजर कन्सर्न असतो, पोस्ट ऑपरेटिव्ह मुवमेंट्स हा एक मेजर कन्सर्न असतो, ड्युरेबिलिटी ऑफ द इम्प्लांट हे सगळे ऍड्रेस करायचा आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं बरेचसे जे पेशंट आहेत त्याच्यात एक 90% प्लस पेशंट्स एक 2 आठवड्यामध्ये दोन्ही नी जरी चेंज केले तर 2 आठवड्यामध्ये विदाउट सपोर्ट चालू शकतात. आणि हे इम्प्लांट जे आहेत हे अँटी ऑक्सिडाइज्ड पॉली त्याच्यामध्ये वापरतोय, त्याच्यामुळं त्या पॉलीमधली वेअर अँड टेअर एकदम कमी असते,
त्यामुळे तो इम्प्लांट पण खूप दीर्घकाळ टिकणार आहे. किती आहे त्याचं आयुष्य साधारण इम्प्लांट? तर हे कंपनी क्लेम्स 25-30 इयर्स, पण एक आम्ही सरासरी जरी म्हणलं 20-25 वर्ष, ते खूप मोठा स्पॅन झाला तो. एक 25 वर्ष म्हणलं तर एक पिढी असते त्याच्यावर. बरोबर आहे. पण मग त्याच्यात असं म्हणतात की पूर्वी असं म्हणायचं की लेटर इज बेटर, उशिरा केलं तुम्ही तर तुमचा जास्ती काळ तुम्हाला तो गुडघा साथ देईल, असं पूर्वी म्हणलं. आपलं तशापेक्षा आता आपलं जर म्हणलं एक सरासरी जे आयुष्यमान आहे इथलं आपलं भारतातलं आपण एक 80 जर पकडलं तर त्यामुळे मग 60 नंतर करा, म्हणजे एकदाच करा म्हणजे रिवाइज करावं लागणार नाही, विच इज ट्रू. म्हणजे त्याच्यात चुकीचं काही नाहीये. पण त्याच्यासाठी आता सपोज मी मगाशी जे म्हणलं यंग आर्थरायटिस आहे, 50 आहे, 55 वय आहे, पण तुम्ही त्याच्यासाठी जर तुम्हाला दररोज पेन किलर खावे लागत असतील आणि ते खाऊन तुम्ही जर ऑपरेशन पोस्टपोन करत असाल तर ते चुकीचं आहे. कारण पूर्ण बॉडीवरती त्याचा तुम्ही साईड इफेक्ट करता. रोज शरीरात काहीतरी केमिकल्स घेणं हे नक्की चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यामुळे गरज असेल तरच डॉक्टर करतात आणि तुमची शस्त्रक्रिया यशस्वी होणं हे यश त्यांचं स्वतःचंही असतं की माझा पेशंट आहे, त्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे, त्याची रेंज ऑफ मुवमेंट पूर्णपणे छान झालेली आहे, त्याचा स्पॅन वाढलेला आहे, तो सगळ्या ऍक्टिव्हिटीज करू शकतोय, हे खरं तर त्यांना स्वतःचं सक्सेस वाटत असतं. त्यामुळे आपण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन की आपल्याला ऑपरेशन सुचवतील म्हणून जायला नको, त्यापेक्षा आपल्याला उत्तम त्यातला उपचार ते उपलब्ध करून देतील म्हणून जायला हवं, असा बदलायला हवा. अगदी बरोबर आहे. त्याच्यात कसं असतं की मी मगाशी आता जे काय बोललो मोबाईल प्लास्टी आणि तुम्ही म्हणलात की पद्मासन करता येईल का, वज्रासन करता येईल का, मगाशी आपला प्रश्न होता तो. तर हालचाल तेवढी येते. मांडी घालून बसता येईल का, मांडी घालून बसता येईल एवढी हालचाल नक्की येते. पाय वागतो पूर्ण. तर त्याची हालचाल जी आहे म्हणजे ह्या पर्टिक्युलर शस्त्रक्रियेनंतर तुमचं चालण्याचं डिस्टन्स डेफिनेटली वाढतं, हालचाल वाढते, तुम्हाला त्याच्यातल्या वेदना निघून जातात. ह्या सगळ्या पॉझिटिव्ह आहेत. पण हे करताना तुम्ही जर म्हणलात की मी दररोज 1-2 तास पद्मासन घालून बसेन, ते चुकीचं असेल. आपला हा नवीन मिळालेला सांधा सांभाळून वापरायचा आहे. येस. सो कधी जरी कार्यक्रमाला गेला खाली बसावं लागलं गोष्ट वेगळी आहे, पण डोंट मेक इट अ रुटीन. त्याची परीक्षा बघायची नाही आपल्याला. तो जरी पास होणार असेल तरी आपला त्रास टाळण्यासाठी आपण तो जपून वापरायचा आहे. येस. आणखीन काय सांगता येईल गुडघेदुखी बद्दल, काय करावं लागेल? प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मध्ये प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तुम्हाला जो नैसर्गिक सांधा मिळालेला आहे तो व्यवस्थित टिकून ठेवणं, जपून ठेवणं. थोडंसं जरी काही वेदना होत असतील गुडघ्यामध्ये किंवा कुठल्याही सांध्यामध्ये शरीरामध्ये, तर ते डॉक्टरांकडे जाऊन कन्सल्ट करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याचं योग्य निदान करून घ्या, वेळेत त्याचे उपचार सुरू करा. तुमचं जे आहे एक्सरसाइज त्यासाठी सांगितले ते सिन्सिअरली फॉलो करा. एक सोपं आणि अगदी नेहमीचं एक उदाहरण देतो सगळ्या लोकांना. मी त्यांना असे आले, काही काही पेशंट्स मला सांगतात की डॉक्टर ते काही व्यायाम जमणार नाही आम्हाला, तुम्ही ते गोळ्या लिहून द्या, आम्हाला काही जमणार नाही, सरळ सांगतात. त्यांना म्हणतो तुम्ही मोबाईल वापरता का? हो. ते आजपासून तो चार्ज करणं बंद करून टाका. तुम्ही वापरता येईल का? नाही. तुम्हाला 24 तास जर मोबाईल वापरावा लागतो तर अर्धा तास चार्ज करताना तुम्ही मोबाईल, तसंच स्वतःची बॉडी चार्ज केल्याशिवाय अर्धा तास 24 तास ते तुमच्यासाठी काम करणार. महत्वाचा मेसेज आहे हा की व्यायाम केला पाहिजे. तुम्ही अत्यंत महत्वाचं आहे, तुम्ही स्वतःसाठी अर्धा ते पाऊण तास हा दररोज काढला पाहिजे. त्याला पर्याय नाही. आणि ते जर आपण केलं नाही तर म्हणजे तुम्हाला आता तुम्ही त्याच्यावर अटेन्शन दिलं नाही तर मग ते डेफिनेटली मग तुम्हाला त्याचे जे काही साईड इफेक्ट्स आहेत सो कॉल्ड रिपरकेशन ते नंतर मग भोगावे लागतात. नियमित व्यायाम करायला हवा, वजन आटोक्यात ठेवायला पाहिजे. आमचा व्हॉट्सअप वेट लॉस प्रोग्राम तुमच्यासाठी आहेच. नक्की तुम्ही जरी नुसतं मार्गदर्शन हवं असेल तरी आम्हाला कॉन्टॅक्ट करा. मुख्य म्हणजे डॉक्टरांचा आणखीन एक मला महत्वाचा पैलू सांगायचा आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, की हे सगळं करत असताना त्यांना सामाजिक भान आहे. म्हणजे ते समाजसेवाही करतात. त्यांच्या CSR तर्फे ते काही शस्त्रक्रिया फ्री ऑफ द चार्ज करतात, मोफत करतात. उदाहरणार्थ क्लेफ्ट पॅलेटच्या सर्जरीज ते फ्री करतात. असं सामाजिक भानही आपण ठेवायला पाहिजे.
एक छोटंसं तुम्हाला आम्ही संधी देणार आहोत सामाजिक भान ठेवण्याची, की ही जी माहिती आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. तुम्ही जर सबस्क्राईब केलात तर तुम्हाला आमचा पुढचा व्हिडिओही लगेच मिळेल. कारण आता आम्ही पुढच्या एपिसोडमध्ये डॉक्टरांशी मी हिप जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल बोलणार आहे. आणि तुम्हाला लक्षात आलं की किती सोप्या शब्दात आणि सगळं तंत्रज्ञान, अद्ययावत तंत्रज्ञान सांगून, मॉडेल्स दाखवून त्यांनी अगदी सोपं करून टाकलेलं आहे. तुमचा जर गुडघा दुखत असेल तर तुम्हाला आता चिंता करण्याची काळजी नाही. डॉक्टरांची डिटेल्स सुद्धा आम्ही तुम्हाला देतोच आहोत बरोबर. तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, म्हणजे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू. आणि ही सुद्धा खरं तर एक समाजसेवाच आहे. तर आपण तुमचं खरं तर खूप खूप आभार. डॉक्टर फक्त नी जॉईंट रिप्लेसमेंट करत नाहीत तर हिप जॉईंट रिप्लेसमेंट ही करतात. स्पोर्ट्स इंजुरीज वरतीही उपचार करतात. मी त्यांना पहिल्यापासून बघते, त्यांच्या 28 वर्षापासून ओळखते. अतिशय व्यवस्थित आणि उत्तम रीतीने काम करणारे डॉक्टर म्हणून असे त्यांचे ते प्रसिद्ध आहेत पुण्यामध्ये. तर तुम्ही आलात, आमच्या प्रेक्षकांना खूप आपल्या माहिती दिली त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटूच यात हिप रिप्लेसमेंट थेरपीसाठी किंवा खुब्याचा सांधाचं प्रत्यारोपण असं मराठीत म्हणूया आपण. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.